आपल्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये हल्ली वडाची झाडं फारशी दिसत नाहीत. म्हणून अनेक बायका वडाची फांदी घरीच आणून घरीच वटपौर्णिमेची पूजा करतात. पण कधी विचार केलाय का, वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला इतकं महत्त्व का असतं? वडाचं झाड हे शेकडो वर्ष जगतं. त्याच्या फांद्यांमधून खाली येणाऱ्या पारंब्या जमिनीमध्ये रुजतात आणि नवीन खोड तयार करतात. म्हणजे एकाच झाडामधून अनेक झाडं निर्माण होतात, म्हणजेच पिढ्या जन्म घेतात. त्यामुळे वड हे चिरंतन जीवन, स्थैर्य आणि वंशवृद्धीचे एक प्रतीकच आहे. याशिवाय वडाचं झाड भरपूर प्रमाणामध्ये प्राणवायू देतं, मोठी सावली निर्माण करतं आणि अनेक पक्षी, प्राणी आणि जीवसृष्टीचं आश्रयस्थान बनतं. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी निसर्ग संवर्धनासाठी अशा झाडांना धार्मिक महत्त्व दिलं, जेणेकरून लोक त्यांची पूजा करतील आणि त्यांचं संरक्षणही करतील. प्रदक्षिणा घालण्यामागे देखील एक सुंदर अर्थ आहे. प्रदक्षिणा म्हणजे झाडाभोवती फेऱ्या मारणं नव्हे, ती आपल्या श्रद्धेची, नात्याची, दृढतेची आणि आयुष्यातील सकारात्मक संकल्पांची प्रतिकात्मक अभिव्यक्तीच असते. वडाभोवती दोरा गुंडाळताना जसं ते नातं अधिक घट्ट होतं, तसंच पती पत्नीचंही नातं अधिक प्रेमानं, विश्वासानं आणि समर्पणानं अधिक मजबूत बनावं, हीच त्यामागची भावना असते. त्यामुळे आतापासून एक संकल्प करूयात. जरी वडाचं झाड आपल्या घरापासून थोडं लांब असलं, तरी एका दिवसासाठी हे थोडे कष्ट घेऊया आणि वडाच्या झाडाची पूजा करूया, त्यांचं संवर्धन करूया. आता तुमच्या घरामध्ये वटसावित्रीची पूजा कशी होते हे आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.